नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर 2024चा जो काही उर्वरित पीक विमा वाटप आहे तर तो संक्रांतीनंतर जे काही वाटप चालू होणार आहे तर त्यामध्ये 20 पेक्षा जास्त जिल्हे जे काही आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। आणि या जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे किंवा हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती किती पडणार आहे आणि कोणत्या दिवशी पडणार आहे, त्याचबरोबर कोणत्या पिकासाठी पडणार आहे, तर क्लेमचा जो काही पीक विमा आहे तो किती टक्के मिळणार आहे, तर याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त 3च मिनिटात घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून या जिल्ह्यांमध्ये तुमचा सुद्धा जिल्हा असू शकतो किंवा तुमच्या खात्यावरती हेक्टरी किती मिळणार आहे किंवा कोणत्या पिकासाठी मिळणार आहे आणि किती नुकसान भरपाई ही मिळणार आहे याची सविस्तर माहिती बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024च्या जो काही अनुदान विषयी अपडेट आहे तर ते काय आहे तर हे पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। राज्यातील 34 जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात हे महत्त्वाचं असं अपडेट आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून जो काही पुरवणी मार्गाद्वारे हा खरीप हंगाम 2024चा जो काही पीक विमा आहे तर या पीक विम्याचं वितरण हे म्हणजेच जे काही अनुदान आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान म्हणून 2767 कोटी 12 लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्याचं वितरण देखील येत्या 2 दिवसांमध्ये म्हणजेच संक्रांतीच्या 2 दिवसांमध्ये हे पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे वितरित केलं जाणार आहे तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे आपला नाशिक जिल्हा। तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पीक विम्याचं जे काही वितरण आहे ते मोठ्या प्रमाणावरती केलं आहे, परंतु यामध्ये सुद्धा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी जी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून हे जे काही अनुदान आहे ते पीक विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे जमा केलं जाणार आहे। त्यानंतर दुसरी जी कंपनी आहे ती म्हणजे युनायटेड इंडिया ही जी कंपनी आहे तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा नांदेड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे अनुदान वितरित केलं जाणार आहे। तर त्याबरोबर SBI जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या कंपनी जे काही जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या कंपनीच्या माध्यमातून हा पीक विमा जमा केला जाणार आहे। तर ही कंपनी कोणत्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे तर त्यामध्ये आहे लातूर जिल्ह्यामध्ये ही कंपनी जी आहे ती कार्यरत आहे। आणि त्याचबरोबर HDFC, तर HDFC ही जी कंपनी आहे अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, तर ह्या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशिव या जिल्ह्यामध्ये हे अनुदान वाटप केलं जाणार आहे। त्यानंतरची जी कंपनी आहे ती म्हणजे भारतीय कृषी पीक विमा कंपनी, तर ही कंपनी जी आहे ती वाशिम जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यात, सांगली, नंदुरबार, बीड या जिल्ह्यांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा केलं जाणार आहे, म्हणजेच हा पीक विमा जमा केला जाणार आहे। तर त्याबरोबर पुढची कंपनी म्हणजे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव व सातारा हे काही जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये ही कंपनी जी आहे ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी ही कंपनी या जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे आणि याच कंपनीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा केला जाणार आहे। तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून तुमचा पीक विमा जो आहे तो आजपर्यंत का मिळाला नाही याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे। तर तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणती कंपनी कार्यरत आहे तर या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे। त्याचबरोबर पुढची जी कंपनी आहे ती म्हणजे ICIच्या जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये वितरण केलं जाणार आहे। आणि त्यानंतर युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जालना, गोंदिया व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे। आणि शेवटची जी विमा कंपनी आहे ती तोरामंडल जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जवळपास संभाजीनगरमध्ये 25% जे काही अग्रिमचा पीक विमा आहे तर तो पीक विमा मंजूर करण्यात येणार आहे। आणि यातूनच जे काही एकत्रितपणे 13 कंपन्यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्यापही पीक विमा मिळालेला नाही त्यांना उर्वरित जे काही अनुदान आहे ते सुद्धा आता मिळणार आहे। हे नाही
या कंपनीच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही अनुदान त्यांच्या खात्यावरती आहे ते मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारचा पहिलं अनुदान म्हणून 2,200 कोटी रुपये वितरित झालं आहे, परंतु आता जे दुसरं अनुदान आहे ते 2,767 कोटी 12 लाख हे राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर या पीक विम्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे होतं आपल्या कोणत्या कंपनीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरित केला जाणार आहे आणि यामध्ये किती शेतकरी पात्र आहे. तर याची सविस्तर माहिती म्हणजेच आपण 25% अग्रिमचा जो काही पीक विमा आहे त्याची सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर व्हिडिओ आवडता नक्कीच लाईक शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.